श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे 2024 मध्ये दत्त जयंती निमित्त, दत्त जयंती सप्ताह निमित्त गुरुचरित्र पारायण कसे करावे, कधी करावे या संदर्भाची माहिती आहे आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. दत्त जयंती सगळ्या दत्तभक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा सप्ताह काळ आहे. या काळामध्ये सप्ताह काळामध्ये जेवढी सेवा करता येईल तेवढी करावी. थोडेसे तरी आपल्या जीवाचे हाल झाले तरी चालेल, पण सप्ताह काळात केलेली सेवा येणाऱ्या वर्ष सोबत असते. गुरुचरित्र पारायण कसे करावे? दत्त जयंती निमित्त सप्ताह काळामध्ये 7 दिवसाचे पारायण करायचे असते, तर ते 8व्या दिवशी आपल्याला सांगता करायचे असते. 9 तारखेला सप्ताह काळाचा पहिला दिवस असणार आहे. 9 तारखेला आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर बघा, त्याचबरोबर 15 तारखेला पारायण वाचून होणार आहे आणि 16 तारखेला आपल्याला सांगता करायचे आहे. सगळ्यांना आवर्जून सांगेल की पारायण हे केंद्रात करा. सामूहिकरित्या पारायण आपल्याला त्याचे फळ खूप जास्त प्रमाणात मिळत असते. एकदा केंद्रात गेला तर 150 लोक पारायणला बसलेत. तुमच्याकडून 150 गुरुचरित्र वाचून होतील तर 150 गुरुचरित्र वाचून आपल्याकडून होईल का? नाही ना. म्हणून केंद्रात जाऊन सामूहिक सेवा करा किंवा आपले नाव तिथे द्या. तर कुठलेही दत्त मंदिरात, मठात तिथे सामूहिक सेवा चालू असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आपले नाव नोंदवायचे आहे, जेणेकरून घरात पारायण करा पण फायदा होईल. पण बघा, बाळ लहान असतं, ज्यांच्या घरात कोणी नाही आहे, जे महिला प्रेग्नेंट आहेत, त्यांची इच्छा आहे तर त्यांनी आवर्जून घरात करावे. केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन पारायण केलं तर चांगलंच आहे. त्याचं चांगलं फळ मिळत असतं. सेवेचा अनुभव येणार आहे, तर सामूहिक सेवेचा लाभ मिळणार आहे. दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घ्यावे. हे तुम्हाला केंद्रात मिळून जाईल. गुरुचरित्र ग्रंथ सोबत विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक पण आपल्याला ते छोटं मिळतं, तर ते पण आपल्याला घ्यायचं आहे, ते पण आपल्याला मागवायचं आहे. त्यांना बरेचसे प्रश्न आहेत. आमच्याकडे गुरुचरित्राचे पारायण करत नाहीत, महिला गुरुचरित्राचे पारायण करत नाहीत. तर बघा, गुरुचरित्राचा मूळ ग्रंथ आहे, तर तो जर पठण केला, त्यातले काही श्लोक आहेत, त्यामुळे महिलांना गर्भपात होण्याची शक्यता असते. म्हणून मूळ ग्रंथ पठण करू नये. तर हा मराठी प्राकृतमध्ये माहिती आहे. सप्ताह काळामध्ये केंद्रात, मठात तर 99% गुरुचरित्राचं पारायण हे महिलाच करत असतात. तर हे पारायण सगळ्यांना मनाच्या इच्छा पूर्ण होतात. तर म्हणून मनातली भीती काढून टाका आणि गुरुचरित्र पारायण महिला करू शकतात. तर हे मूळ ग्रंथ महिला वाचू शकत नाही. दिंडोरी प्रणीत ग्रंथ महिला वाचू शकतात. हा ग्रंथ घ्या. पारायणाचे नियम आहेत. तर बघा, गुरुचरित्र पारायण हे करू का, ते करू का, नियम पाळायचे असेल तरच करा, नाही तर लांबून हात जोडले तरी चालेल. ताई, पारायणाचा दुसरा दिवस आहे आणि मासिक धर्म आला, मग काय करू शकतो? केंद्रात करत असाल तर कोणीतरी वाचून घेईल आणि घरात कोणी वाचून घेणार आहे? गुरुचरित्र हे स्वामीचरित्र सारामृत सारखा नाही आहे किंवा तुम्ही 4 दिवस थांबा आणि परत सुरू करा. गुरुचरित्र पारायण करताना खंड पडू नये. 7 दिवसामध्ये तुम्हाला हे पारायण वाचून झालंच पाहिजे. मासिक धर्म 10-11 तारखेला आहे, मग काहीही करू नका, पारायण करू नका. तुमचे हाल, दोष लागण्यापेक्षा, त्यामुळे तुम्ही करू नका. ज्यांचा मासिक धर्म येऊन गेलेला आहे किंवा ज्यांचा मासिक धर्म 15 तारखेच्या नंतर आहे त्यांनी करावे. घरात असल्यामुळे आपण कितीही बोललो तर 4 दिवस घरात स्वयंपाक कोण करणार आहे, कामे कोण करणार आहे, बरेचसेच पर्याय आहेत. हे तुम्हाला मी नंतर सांगेल. तर गुरुचरित्र ग्रंथाबद्दल आपण बोलूया. पारायण सुरुवात करायच्या आधी आपल्याला आदल्या दिवशी केंद्रात किंवा मठात जाऊन आपल्याला नारळ, खडी साखर ठेवायची आहे. तुमच्याकडे केंद्र, मठ नाही तर नाही ठेवलं तरी चालेल. मांडणी करायची का? तर हो, मांडणी करायची. ग्रंथ 7 दिवस हलवायचा नाही. केंद्रात करणार असाल तर मांडणी करायची गरज नाही. तेथे जायचं आहे, तेथे फक्त सगळी सोय केली जाते. पारायण पठण करायचं असतं. सर्वप्रथम गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. हा खूप मोठा ग्रंथ आहे. ज्या घरात गुरुचरित्र पारायण केलं जाते, भूत, प्रेत, पिशाच बाधा, वास्तुदोष, काही उपाय सांगितले जातात. जर महिन्याला 1 गुरुचरित्र असा 7 गुरुचरित्र केले तर वाईट संकट, नकारात्मकता कधीही येत नाही. असे दिव्य हा ग्रंथ आहे. गुरुचरित्र आधी आपल्याला आदल्या दिवशी तर बघा, 1 गाई आणि 4 कुत्रे त्यांना चपाती खाऊ घालायची आहे.
कुत्रे मिळत नाहीत, गायी मिळत नाहीत, तर त्यांच्या नावाची आपल्याला बाजूला काढून ठेवले तरी चालेल. तर कुठले ना कुठले तरी पक्षी येऊन खाऊन जाईल ना. पारायण वाचताना पूर्वेकडे आपल्याला तोंड किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. केंद्रात बसणार असाल तर त्याची आपल्याला काही गरज नाही आहे. पारायण करताना देवासमोर करावे. तर तुमचं छोटं घर असेल, किचनमध्ये करू शकतो का? गुरुचरित्र पारायण करताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. मांसाहार कोणीही करायचा नाही. तर ते नियम पाळायचे असेल तरच पारायण करा. तर बघा, घरातले ऐकणार नाहीत, मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, मी काय करू? तुम्ही करूच नका. केंद्रात जरी पारायण करत असाल तरी तुमच्या घरात जर मांसाहार होत असेल तर ते चुकीचं आहे. तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे. ग्रंथ हलवायचा नाही आहे. एकदा ग्रंथ वाचून झाल्यानंतर तो ग्रंथ आपल्याला झाकून ठेवायचा आहे. गुरुचरित्र ग्रंथ वाचताना तुम्हाला सगळ्यात आधी बघा, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ, अथर्व शीर्ष हे दररोज वाचायचं आहे. अध्यायाला सुरुवात करायच्या आधी आपल्याला पारायण हे आधी वाचायचं आणि त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. तर आपल्याला पारायण हे ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं असतं. तर पहाटे तुम्ही 3 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पारायण करू शकता. आम्ही जॉबला जात असाल तर बघा, तुम्ही पारायण करू नका. 4च्या नंतर पारायण करू नका. फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान पारायण वाचायचं नाही, कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो. तर बघा, एका बैठकीत पारायण करायचं का? केंद्रात जाणार असाल तर तुम्ही सामूहिक पारायण करत असाल तर एका बैठकीत होतं. घरात एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणी 10ला बसणार असाल किंवा बघा पारायणला किंवा 10:30च्या आरतीनंतर बसणार असाल तर 1 ते 9 अध्याय असतात. तर सुरुवातीला ते पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असेल. तर बघा, 8 अध्याय तुमचे झाले आणि 12 वाजले तर तुम्ही थांबा. नंतर तुम्हाला 1 अध्याय पूर्ण करून घ्या. पण शक्यतो एका बैठकीत पारायण पूर्ण करा. मला बसता येत नाही, पारायण करू शकते का? प्रेग्नेंट आहे, 7वा महिना आहे. प्रेग्नेंट असाल तर आवर्जून पारायण करा. 7व्या महिन्यानंतर गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हटलं जातं, कारण अर्थात आपलं पोट वाढलेलं असतं. गुरुचरित्र पारायण हे 2 ते 2.5 तास आपल्याला बसावं लागतं. एवढं बसणं शक्य होत नाही. ज्यांना शक्य होत नाही तर त्यांनी टेबल खुर्ची घेऊन बसलात मस्तपैकी तरी चालेल. करताना परान्ने वर्ज्य, चपाती भाकरी, एकच चपाती म्हणजे बघा, खायची असेल तर तुम्हाला चपाती खायची असेल तर चपाती खा, भाकरी खायची असेल तर भाकरी खा. आपल्याला एकच धान्य खायचं आहे. तर बघा, सकाळी संध्याकाळी तुम्ही जे काही खाणार असाल तर त्याचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तुम्ही भेंडी, शिमला मिरची खाऊन शिमला मिरची ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. तर बघा, मेथी आणि शापू ह्या भाज्याने आपल्याला ढेकर येते, खूप असा आळस येतो. तर त्या तुम्ही भाज्या खाऊ नका. ढेकर येणं चांगलं नसतं, म्हणजे ढेकर येऊ नये असं म्हटलं जातं. तर बघा, आळस येऊ नये असं आपल्याला म्हटलं जातं पारायण करताना. तर बघा, ह्या खाऊ नये तर तुम्ही काही खाऊ शकता. कोणत्या भाज्या खाऊ शकता? तर बघा, पालक, कोबी, दोडका, फ्लावर, बटाटा हे तुम्ही खाऊ शकता. तर बघा, दूध चपाती पण तुम्ही खाऊ शकता. जे तुम्ही खाणार आहे तर तेच नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. तर आपल्याला तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण स्वतः तो नैवेद्य खाल्ला तरी चालेल, कारण तिथेच ठेवण्यापेक्षा काही आपल्याला मिळत नाही तर तो आपण स्वतः ग्रहण केला तरी चालेल. एका दिवशी तुम्ही सकाळची भाजी संध्याकाळीच खाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही नैवेद्याला तुम्ही जरी फळ दाखवलं महाराजांना तरी चालू शकतं. तर असं केलं तरी तुम्ही चालू शकता. तर बघा, आपल्याला चॉकलेट, बिस्किट, खारी या 7 दिवसामध्ये त्याग करायचा आहे. थंडी खूप आहे तर आपल्याला गादीवर म्हणजे आपण बघा, गादीवर दिवाणवर झोपत असतो, बेडवर झोपत असतो. तर आपल्याला खाली झोपायचं आहे. तर आम्हाला खाली झोप येत नाही, तर आम्हाला खाली बसता येत नाही, मग आम्हाला झोप पण येत नाही. तर अशा वेळी आपल्याला गादी खाली घ्यायची आहे, टाकायची आहे आणि त्यांच्यावर ब्लँकेट टाकायचं आहे. तर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बघा, तुम्ही जर चांगला असाल तर तुम्हाला खाली चटई टाकायची आहे, त्याच्यावर चादर टाकायची आहे आणि मग तुम्ही झोपू शकता. तर आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे. असं म्हटलं जातं की दत्त महाराज आपल्या आशीर्वाद देत असतात. दत्त महाराज ह्या 7 दिवसामध्ये तुम्हाला दत्त महाराजांना आपल्याला आशीर्वाद देत असतात. हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तर आपण आपल्या आईच्या, बायकोच्या, बहिणीच्या हातचं खाऊ शकतो, पण कधी बहिणीच्या हातचं जेव्हा लग्न झाले नसेल तर तुम्ही खाऊ शकता. दहाव्याला जाऊ का, लग्नाला जाऊ का,
वेश ओढायची नाही. तर तुम्ही पारायण करू नका. तर ठाण्यातल्या ठाण्यात म्हणजे बघा तुमच्या गावातल्या गावात तुम्ही जर जवळच्या जवळ तिथे लग्न असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर संध्याकाळी येऊ शकता. तर बघा एखाद्याला पुरुषाला पारायण करायचं असेल तर दाढी केस कापायची नाहीत, नखं कापायची नाहीत. महिला केस कापू नका. तर बघा ॲब्रो करू नका. या कुठल्याच गोष्टी पारायणच्या काळामध्ये करायच्या नाहीत. तर मी पारायण करायला बसली आहे आणि चुकून माझ्या मुलीला मासिक धर्म आला. तर बघा तिला लांब बसायचं आहे. पारायण करायच्या टायमाला म्हणजे तिथं तुम्ही पारायण करत आहात तिथून तिला लांब बसवायचं आहे. तर तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे. मासिक धर्म असो किंवा नसो तर दररोज गोमूत्र शिंपडायचं आहे. ते तुम्हाला आवर्जून पाळायचं आहे. माझी पुढे तारीख होती पण 13 तारखेला आले, मग काय करायचं आहे? अशा वेळी कुठल्याही गुरुजींना सांगून पारायण समाप्ती करून घ्या. तर किंवा घरात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना वाचायला त्यांची इच्छा असेल तर त्यांच्याकडून वाचून घ्या. तुम्ही लांब राहा आणि तुमच्या बघा मुलीला जर मासिक धर्म असेल तर तिला स्पर्श करू नका, तिच्या हातचं खाऊ नका, पतीचा स्पर्श होऊन देऊ नका. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. या 7 दिवसामध्ये हे होऊन द्यायचं नाही. हे तुम्हाला नियम कडकडीत पाळायचे आहेत. तर बघा पारायण कसे करायचे, कोणत्या दिवशी कोणता अध्याय पठण करायचा ते तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही त्या अध्यायामध्ये सगळं दिलेलं आहे. तर बघा या 7 दिवसामध्ये पारायण करायचं आहे. तर दत्त जयंती पौर्णिमा ही 4:49 आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 तारखेला 2:32 आहे. तर आपण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की बघा 12:39 तर आपल्याला 15 तारखेला साजरी करायची आहे. तर उद्यापन कधी करायचं आहे? 16 तारखेला करायचं आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ अलौकिक ग्रंथ आहे. आयुष्यातील सोनं करणार आहे. जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही. दुसऱ्यांचा ग्रंथ मी वाचू शकते का? तर हो चालेल, तुम्ही वाचू शकता. तर बघा दुसऱ्यांचा ग्रंथ मी घेऊ शकते का? हा तुम्हाला जर नाही भेटला तर तुम्ही घेऊ शकता. तर या पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडलाच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.